नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजाम बनवणार आहे। रक्षाबंधन जवळ येत आहे, तर काय बनवायचे, कसे बनवायचे आणि बनवलेला पदार्थ चांगला होण्यासाठी आज आपण खूप साऱ्या टिप्स सहित गुलाबजाम रेसिपी बनवणार आहे। आज आपण गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक पसरवण्यासाठी आणि रसाळ गुलाबजाम बनवण्यासाठी फक्त एक टिप वापरणार आहे। ही टिप अगदी पहिल्यांदा तुम्ही जरी गुलाबजाम बनवत असाल आणि ही टिप वापरली तरी तुमचे अगदी रसाळ असे गुलाबजाम बनणार आहेत। गुलाबजाम बनवण्यासाठी इथे आपण सिरप बनवूया। त्यासाठी इथे मोठी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2.5 कप पाणी घातलेलं आहे। यामध्ये 2.5 कप पाण्यासाठी इथे आपण 1.25 कप साखर घेतलेली आहे। साखर छान अशी विरघळवून घेऊया। गुलाबजाम सिरप बनवण्यासाठी 2.5 कप पाण्यासाठी 1.25 कप साखर अगदी परफेक्ट आहे। पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 2.5 कप पाण्यासाठी तुम्ही इथे 1.5 कप साखर घेऊ शकता। इथे साखर विरघळून झालेली आहे। छान उकळी काढून घेतलेली आहे। या पाण्याला फक्त एकदाच उकळी काढून घेतलेली आहे। गॅस बंद केला। यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घातली आणि सिरपला छान रंग येण्यासाठी 2 ते 3 इथे केसरच्या काड्या घातलेल्या आहेत। आता हे छान मिक्स करून झाकण लावून हे थोडंसं बाजूला ठेवूया। गुलाबजाम बनवण्यासाठी इथे आपण पावशेर खवा घेतलेला आहे। काही ठिकाणी मावाही बोलले जाते। पावशेर म्हणजे 250 ग्रॅम इथे खवा घेतलेला आहे। हा 2-3 भागामध्ये कट करून घेऊया। इथे एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलेला आहे आणि किसणीने हा खवा आपण किसून घेऊया। अशा पद्धतीने खवा किसून घेतल्यामुळे पटकन याचा आपण छान असा गोळा मळून घेऊ शकतो। अशाच पद्धतीने इथे मी बाकीचाही खवा छान असा किसून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला पावशेर खवा किसून झालेला आहे। या पावशेर खव्यासाठी साधारण 1/2 कप इथे मैदा घेतलेला आहे। 1/2 कप मैदा आपण चमचाने थोडा मिक्स करून याचा छान असा गोळा बनवून घेऊया। यामध्ये सोडा घालायचा राहिला होता, सोडा घालून घेऊया। इथे मी 1/2 चमचा सोडा घातलेला आहे। सोडा घालून परत हे मिक्स करून घेतलं आणि परत थोडं आपण यामध्ये मैदा घालून याचा छान असा गोळा बनवून घेऊया। मैद्यामुळे गुलाबजामला छान असं बाइंडिंग येतं। इथे गोळा मळून झालेला आहे। 4 ते 5 मिनिटं इथे आपण झाकण लावून ठेवलेलं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर याचे छोटे गोळे बनवून घेऊया। रक्षाबंधन स्पेशल थालीमध्ये गुलाबजाम तर असलेच पाहिजे। दुसरा कोणताही गोडाचा पदार्थ असला तरी गुलाबजामची जागा कोणीही घेऊ शकत नाही। इतका हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे। 4 ते 5 मिनिटं मळून झाल्यानंतर हा खवा झाकून ठेवला। 4 ते 5 मिनिटांनंतर याचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि याचा आपण छोटासा गोल आकार देऊन घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी गुलाबजामचे गोळे बनवून घेतलेले आहेत। गुलाबजामचे गोळे एकसारखे येण्यासाठी तुम्ही एखादा चमचाही घेऊ शकता। इथे एक खोलगट आकाराचा चमचा घेतलेला आहे। या चमचामध्ये जितका खवा बसेल तितका घेऊन याचे गोळे बनवून घेऊया, म्हणजे सगळे गुलाबजाम एकसारखे बनतील। इथे गुलाबजामसाठी सगळे गोळे एकसारखे बनवून घेतलेले आहेत। आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे गुलाबजाम टम्म फुगण्यासाठी आणि रसाळ बनण्यासाठी इथे आपण गुलाबजामचे जे गोळे आहेत त्याला होल पाडून घेणार आहे। तुम्ही टूथपिकने किंवा अगरबत्तीच्या काडीने अशा पद्धतीने होल पाडून घेऊ शकता। इथे मी अगरबत्तीची काडी स्वच्छ धुवून घेऊन या गोळ्यांना होल पाडून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने होल पाडल्यामुळे तेल आहे ते आतपर्यंत जातं आणि आतपर्यंत गुलाबजाम छान असे तळले जातात आणि पाकही आतपर्यंत अगदी छान असा पसरतो। आता आपण हे गोळे तळायला घेऊया। तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला आपण एक महत्त्वाची टिप इथेही वापरायची आहे। सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एकच गोळा सोडून बघायचा। इथे मी मंद गॅसवरच तेल गरम करून घेतलेलं आहे। कधी कधी काय होतं, तेल जास्त गरम झालेलं असतं आणि अगदी आपण 3-4 गोळे एकदम सोडले तर 3-4 गोळे आपले किंवा 3-4 आपले गुलाबजाम आहेत ते खराब होऊ शकतात। इथे तेलाचा अंदाज घेण्यासाठी एकच गुलाबजाम यामध्ये सोडून तळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता सुरुवातीचा जो गुलाबजाम आहे तो काळपट रंगाचा झालेला आहे, कारण तेल थोडं जास्त गरम झालेलं होतं। त्याच्यानंतर बाकीचे जे गुलाबजाम सोडलेले आहेत ते अगदी सोनेरी रंगाचे झालेले आहेत आणि बाकीचे सगळे गुलाबजाम इथे सोनेरी रंगामध्येच तळून घेतलेले आहेत। गुलाबजाम तळून घेताना मंद गॅसवर सतत हलवून तळून घ्यायचे, म्हणजे ते अगदी सर्व बाजूने एकसारख्या रंगाचे तळले जातात, नाहीतर ते एका साईडलाच काळपट रंगाचे बनतील। इथे मी अशाच पद्धतीने सतत हलवून घेऊन छान अशी गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। केसरच्या 2 काड्या घातल्यामुळे सिरपला खूप सुंदर असा रंग आलेला आहे। पाक थंड झालेला आहे। आता यामध्ये गुलाबजाम घालून घेऊया। तर इथे गुलाबजाम घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी गुलाबजाममध्ये मोकळी जागा राहिलेली आहे, पण हेच गुलाबजाम अगदी 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेले आणि अगदी जागा त्यांनी व्यापलेली आहे। म्हणून मी सुरुवातीला इथे भांडा आहे, कढई आहे ती मोठी घेतलेली होती। गुलाबजाम छान असे फुलण्यासाठी मोकळी जागा हवी असते। जितकी मोकळी जागा गुलाबजामला मिळेल तितकं गुलाबजाम छान फुलतात। आता हे गुलाबजाम आपण सर्व करूया। गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवल्यानंतर एकमेकावर गुलाबजाम राहू नये याची काळजी घ्यावी, कारण गुलाबजाम मऊ झाल्यानंतर याच्यावरचं जे कोटिंग आहे ते एकमेकाच्या घर्षणाने निघून जाऊ शकतं आणि गुलाबजाम दबले जाऊ शकतात। पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते गुलाबजामवर लावून घेऊया। छोट्या टिप्स वापरून आपण विकतच्या सारखे किंवा हलवाईसारखे गुलाबजाम घरीच बनवू शकतो।
जसं की गुलाबजाम मुरत ठेवण्यासाठी घेतलेल्या कढईचा आकार किंवा पाकाचे प्रमाण, तुम्ही हेच जर गुलाबजाम अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करत असाल तर आपण घेतलेले प्रमाण आहे ते डबल प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे अगदी योग्य अचूक असे करू शकता। इथे आपण गुलाबजाम सर्व केलेले आहे आणि तुम्हाला एक गुलाबजाम कट करून दाखवते। अगदी मऊ रसाळ असा हा गुलाबजाम बनलेला आहे। पाक अगदी आतपर्यंत गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी सुंदर असं इथे आपलं गुलाबजाम बनवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी मऊ असं झालेलं आहे। अशा पद्धतीने रक्षाबंधन स्पेशल गुलाबजाम घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।